नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष बातम्या. वादळाचा फटका, पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे शेड उडून 2000हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याला सुमारे 2.5 लाखांचे नुकसान. कोल्हापूरमध्ये पावसाचा इशारा. IMD ने कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्राला येलो अलर्ट दिला असून पुढील 1 ते 2 दिवसात वादळी पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. सोलार चार्ज वरून उद्योगपती आक्रमक. सोलार प्रकल्पावर ग्रीड सपोर्ट चार्ज लावल्याने कोल्हापूरमधील उद्योगपती नाराज. आंदोलनाची चेतावणी. पाणी कपात संकट. महापालिका क्षेत्रात अलीकडे पाणीपुरवठा खंडित. अनेक भागात कमी दबाने पाणी पुरवठा होत आहे. ज्योतिबा मंदिर विकासाला मंजुरी. 250 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी. रस्ते, CCTV सुविधा वाढणार. गारपीट व पावसामुळे पिकांचे नुकसान. शिरोळ इचलकरंजी भागात गारपीट, आंबा व इतर पिकांवर परिणाम. दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचे दर्शन. चांदोली अभयारण्यात पहिल्यांदाच काळ्या बिबट्याची नोंद. वन्यजीवन क्षेत्रात मोठी घटना. तर आता पाहूयात महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी. साताऱ्यात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू. वादळी पावसात शाळेची भिंत कोसळून 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जंगलात आग लावणारा आरोपी अटक. साताऱ्यात 4 हेक्टर जंगल जाळण्याप्रकरणी आरोपीला अटक. न्यूज 10. महाराष्ट्र दिन कार्यक्रमात बदल. नागपूरमध्ये उष्णतेमुळे परेड रद्द. कार्यक्रम छोट्या स्वरूपात होणार. शेती इनपुट विक्रेत्यांचा संप. 27 एप्रिलला राज्यभर खत बियाणे विक्रेते संपावर जाणार. महाटेक अर्जाचे अंतिम मुदत वाढ. शिक्षक भरती परीक्षेसाठी अर्जाची तारीख वाढवून 24 एप्रिल पर्यंत होणार आहे. IPS अधिकाऱ्यांचे बदली आदेश. राज्यात मोठे पोलीस फेरबदल. अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन SP नियुक्त. गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका. सांगली, सातारा, कोल्हापूरसह शेतीचे नुकसान वाढले. तर आता पाहूयात भारतातील काही विशेष घडामोडी. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. आज बाजारात सोन्याचे दर घसरले. चांदीत 1000 पर्यंत घट. गुंतवणूकदारांसाठी संधी. देशभर उष्णतेची लाट. अनेक राज्यात तापमान वाढ. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. शेती क्षेत्रात संकट. खत व बियाणांच्या संपामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता. शिक्षण क्षेत्रात हालचाल. TET परीक्षेसाठी अर्ज वाढ. शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने सुरू. हवामान बदलाचा परिणाम. वादळी वारे, गारपीट आणि अनियमित पावसामुळे शेती व जनजीवन प्रभावित. धार्मिक व सांस्कृतिक दिवस. आज दुर्गाष्टमी व बंगलामुखी जयंती. देशभर पूजा व कार्यक्रम सुरू. तर या आणि अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.